आज 10 ऑगस्ट 2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, वेळोवेळी देही अभिमानी बनण्याची प्रॅक्टिस करा. मी आत्मा आहे, एक शरीर सोडून दुसरे घेते. आता मला घरी जायचे आहे. आजचा प्रश्न आहे, सर्वात मुख्य सण कोणता आहे आणि का? उत्तर आहे, सर्वात मुख्य सण आहे रक्षाबंधन. कारण बाबा जेव्हा पवित्रतेची राखी बांधतात तेव्हा भारत स्वर्ग बनतो. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही मुले सर्वांना समजावू शकता की हा सण केव्हा आणि का सुरू झाला. सतयुगामध्ये या बंधनाची आवश्यकताच नाही, परंतु ते म्हणतात की हे रक्षाबंधन तर परंपरेने चालत आले आहे. आजचे गीत आहे, जय जय अंबे मा. ओम शांती. हे सुद्धा भक्ती मार्गातील गीत आहे. भक्ती मार्गात अनेक प्रकारांनी गायन केले जाते. निराकार, आकार आणि साकार तिघांचेही गायन होते. आता बाबा मुलांना समजावतात. मुले तर समजून गेली आहेत की आपण आत्मा आहोत. आम्हाला समजावणारे आहेत परमपिता परमात्मा. सर्व मनुष्य मात्राला सद्गती देणारे एकच आहेत. मग त्यांच्यासोबत जे सेवा करणारे आहेत त्यांची सुद्धा महिमा गातात. बाबा तर म्हणतात, मामेकम म्हणजेच मज एकाची आठवण करा. आत्मा समजते. आता परमपिता परमात्मा आम्हाला सन्मुख ज्ञान देत आहेत. त्या बाबांचीच अव्यभिचारी आठवण राहिली पाहिजे. इतर कोणाच्याही नावारूपाची आठवण येता कामा नये. आत्मा तर सर्वच आहेत. फक्त शरीर धारण केल्यामुळे शरीराची नावे बदलत जातात. आत्म्याला काही नाव नसते, शरीरालाच नाव दिले जाते. बाबा म्हणतात, मी सुद्धा आत्मा आहे, परंतु परम आत्मा म्हणजे परमात्मा आहे. माझे नाव तर आहे ना, मी आत्मा आहे. मी कधी शरीर धारण करत नाही, म्हणून माझे नाव ठेवले गेले आहे शिव. बाकी सर्वांच्या शरीराची नावे असतात. मला तर शरीर नाही, परंतु नाव तर पाहिजे ना. नाही तर मी सुद्धा आत्मा, तर मग परमात्मा कोण आहे? मी आहे परम आत्मा. माझे नाव शिव आहे. जी काही पूजा करतात ते लिंगाचीच पूजा करतात. दगडाच्या लिंगालाच परमात्मा म्हणत राहतात. मग जशी भाषा तसे नाव, परंतु वस्तू एकच आहे. जशी तुमची आत्मा तशी माझी आहे. तुम्ही सुद्धा बिंदी, मी सुद्धा बिंदी आहे. मज बिंदीचे नाव आहे शिव. ओळखण्यासाठी नाव तर पाहिजे ना. यावेळेस ब्रह्मा सरस्वती जे सर्वात श्रेष्ठ आहेत त्यांना सुद्धा सद्गती मिळत आहे. सद्गती तर सर्व आत्म्यांना मिळणारच आहे. सर्व आत्मे परमधाममध्ये राहतात, तरी देखील परमात्म्याला स्वतंत्र तर ठेवणार ना. सर्वांना आपला आपला पार्ट मिळालेला आहे. साऱ्या रुद्रमाळेचे बीजरूप बाबा आहेत ना. सर्वजण त्यांची आठवण करतात, ओ गॉड फादर. सर्व ठिकाणी पित्याची आठवण करतात, मातेची नाही. इथे भारतातच येऊन पतितांना पावन बनवितात. माता देखील ॲडॉप्टेड म्हणजेच दत्तक आहे. सरस्वतीला देखील परमपिता परमात्म्याने ब्रह्माद्वारा दत्तक घेतले आणि मग यांच्यामध्ये म्हणजेच ब्रह्मातनामध्ये प्रवेश केला. हे ॲडॉप्शन वेगळ्या प्रकारचे आहे. थ्रू म्हणजेच द्वारा, कोणीतरी पाहिजे ना. म्हणतात यांच्याद्वारे म्हणजेच ब्रह्माद्वारे मी ज्ञान ऐकवितो. यांच्याद्वारा बच्चे ॲडॉप्ट करतो.
तर ही माता देखील सिद्ध होते. प्रवृत्ती मार्ग आहे ना, परंतु आहेत तर पुरुष, म्हणून मुख्य सरस्वतीला मातेचे पद दिलेच जाते. ही खूप गुह्य रहस्ये समजून घ्यायची आहेत. प्रजेला रचणारे प्रजापिता आहेत ना, यांच्या म्हणजेच ब्रह्माद्वारे बाबा रचतात. असे नाही की सरस्वतीद्वारा कोणाला ॲडॉप्ट करतात. नाही, ही तर मोठी समजदारीची गोष्ट आहे. पहिल्या प्रथम बाबांचा परिचय द्यायचा असतो. गातात सुद्धा पतित पावन या. हे कोणी म्हटले? आत्म्याने. कारण आत्मा आणि शरीर दोन्ही पतित आहेत. पहिले तर स्वतःला आत्मा समजायचे आहे. आत्माच म्हणते मी एक शरीर घेतो आणि सोडतो. एका एका गोष्टीवर निश्चय पक्का करवून घ्यायचा आहे. कारण नवी गोष्ट आहे ना. बाकी जे काही ऐकवतात ते मनुष्य ऐकवतात, ईश्वर तर नाही. जेव्हा कोणीही येतो तेव्हा सर्वात आधी हे समजवा की आत्मा आणि शरीर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्मा अविनाशी आहे. पहिले स्वतःला आत्मा समजा. मी मॅजिस्ट्रेट आहे. हे कोणी म्हटले? आत्मा या ऑर्गन्सद्वारा म्हणजेच अवयवांद्वारे सांगते. आत्मा जाणते माझ्या शरीराचे नावसुद्धा आहे आणि मॅजिस्ट्रेटचे पदसुद्धा आहे. हे शरीर सोडल्यानंतर मॅजिस्ट्रेटचे पद आणि शरीराचे नाव रूप सर्व काही बदलून जाते. पदसुद्धा वेगळे असेल तर सर्वात पहिले आत्मअभिमानी बनायचे आहे. मनुष्यांना तर आत्म्याचे ज्ञानसुद्धा नाही. पहिले आत्म्याचे ज्ञान देऊन नंतर मग समजवा. आत्म्याचे पिताच तर परमात्मा आहेत. आत्मा दुःखी होते तेव्हा बोलावते ओ गॉड फादर, म्हणजेच हे ईश्वरा. तेच पतित पावन आहेत. सर्व आत्मे पतित झाले आहेत. तर मग जरूर परमपिता परमात्म्याला यावे लागेल. पतित दुनिया आणि पतित शरीरामध्ये बाबा स्वतः सांगत आहेत, मला दूर देशामध्ये राहणाऱ्याला बोलावतात. कारण तुम्ही पतित आहात. मी एव्हर पावन म्हणजेच सदा पावन आहे. भारत पावन होता, आता पतित आहे. पतित पावन बाबा येऊन आत्म्यांशी गोष्टी करतात. ब्रह्मातनामध्ये प्रवेश करून समजावतात. त्यामुळे यांचे नाव प्रजापिता असे आहे. ब्रह्माद्वारे प्रजा रचतात. कोणती? जरूर नवी प्रजा रचतील. आत्मा जी अपवित्र आहे त्याला पवित्र बनवितात. आत्मा पुकारते, आम्हाला दुःखापासून सोडवा. लिबरेट म्हणजेच मुक्त करा. सर्वांना लिबरेट करतात. मायेने सर्वांना दुःखी केले आहे. सर्वजण सीता आहेत. त्या सर्वांनी बोलावले आहे ना. सीता एक तर नाही, सर्व रावणाच्या जेलमध्ये विकारी भ्रष्टाचारी बनले आहेत. आहेच रावण राज्य. राम तर आहेतच निराकार. राम राम म्हणत राहतात. एकाचाच जप करत राहतात. गॉड फादर शिव निराकार, तर त्यांना ऑर्गन्स पाहिजेत ना. तर शिवबाबा यांच्याद्वारे समजावतात, तुम्ही आत्मे पतित आहात तर शरीरसुद्धा पतित आहे. आता तुम्ही काळे म्हणजेच पतित आहात. मग सुंदर म्हणजेच पावन बनता. बाबा ज्ञानाचे सागर, ज्ञानाची वर्षा करत आहेत. ज्याने तुम्ही गोरे बनता. भारतवासी गोरे होते, मग कामचितेवर चढल्यामुळे काळे वैश्य शूद्रवंशी बनले आहात. बाबा चढती कला करतात, मग रावण येतात तर सर्वांची उतरती कला होते. भारतामध्ये पहिले देवतांचे राज्य होते.
आता नाही आहे. परमात्मा या शरीराद्वारे तुम्हा मुलांना समजावत आहेत. जे वारसा घेणारे आहेत त्यांच्या खुशीचा पारा चढत राहील. श्रीमतावर तर जरूर चालावे लागेल. आत्मा म्हणते, तुम्ही पावन बनविण्यासाठी आले आहात, तर मी सुद्धा जरूर पावन बनणार. तेव्हाच तर पावन दुनियेचा मालक होईन, अशी प्रतिज्ञा करायची असते. हेच रक्षाबंधन आहे. बाबांकडे मुले प्रतिज्ञा करतात. हे कोणी लौकिक देहधारी पिता नाहीत, हे तर निराकारी आहेत. यांच्यामध्ये म्हणजेच ब्रह्मातनामध्ये प्रवेश केला आहे. म्हणतात, तुम्ही सुद्धा देही अभिमानी बना. स्वतःला आत्मा समजून मज परमपिता परमात्म्याची आठवण करा. भारतामध्येच प्युरिटी म्हणजेच पवित्रता होती, तर किती पीस प्रॉस्पेरिटी म्हणजेच शांती समृद्धी होती. इतर धर्मवाले कोणीही नव्हते. तुम्ही म्हणाल, बाबा आम्हाला असे समजावतात, तुम्ही सुद्धा समजून घ्या. बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतील. पावन बनविणारे एक बाबाच आहेत. बाबा समजावतात, तुम्ही आत्मे आहात. तुमचा स्वधर्म शांती आहे. तुम्ही शांतीधामचे रहिवासी आहात. तुम्ही कर्मयोगी आहात. शांतीधाममध्ये तुम्ही किती वेळ राहाल? स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. कलियुगामध्ये सर्वजण आहेतच पतित. तुम्ही जाणता, आम्ही संगमावर पावन बनत आहोत. पतित दुनियेचा विनाश होणार आहे. ही महाभारत लढाई आहे. नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजेच नैसर्गिक आपत्ती येतील. त्याद्वारेच जुनी दुनिया खलास होईल. नव्या दुनियेमध्ये आहेच देवतांचे राज्य. तर आता आम्ही परमपिता परमात्म्याच्या फरमानवर म्हणजेच आदेशावर चालत आहोत. त्यांची श्रीमत मिळते. हे ज्ञान खूप समजून घेण्यासारखे आहे. तुम्ही बोला, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे असे करू नकात. इथे तर शिकायचे आहे. 7 दिवसांची भट्टी प्रसिद्ध आहे. 7 दिवस बसून समजून घ्या. पित्याला आणि आपल्या जन्मांना जाणून घ्या. आपण कसे पतित बनलो, मग पुन्हा पावन कसे बनायचे आहे. जर समजून घेतले नाहीत तर पश्चाताप करावा लागेल. कारण डोक्यावर पापांचे ओझे खूप आहे. एकच बाबा मोस्ट बिलवेड म्हणजेच सर्वात प्रिय आहेत, जे आम्हाला पावन दुनियेचे मालक बनवितात. बाकी तर सगळे एकमेकांना पतितच बनवितात. सतयुगामध्ये पवित्र गृहस्थ धर्म होता. आता अपवित्र बनले आहेत. हे आहेच रावण राज्य. आता स्वर्गामध्ये जायचे असेल तर पावन बनावे लागेल. तेव्हाच बेहदच्या बाबांकडून वारसा मिळेल. एवढे तरी आठवण करा. आपण शांतीधामचे वासी आहोत. मग सुखधाममध्ये गेलो. आता तर दुःखधाम आहे. मग शांतीधामला जायचे आहे. त्यासाठी देही अभिमानी बनायचे आहे. बाबा म्हणतात, घरामध्ये राहून एकतर पवित्र बना, दुसरे माझी आठवण करा, तर पापे नष्ट होतील. आठवण केली नाहीत, पवित्र राहिला नाहीत, तर विकर्म विनाश कशी होणार? रावण राज्यातून सुटका कशी होणार? इथे सगळे शोक वाटिकेमध्ये आहेत. भारत अर्धा कल्प शोक वाटिकेमध्ये आणि अर्धा कल्प अशोक वाटिकेमध्ये असतो. तुम्ही सुद्धा पतित दुनियेमध्ये आहात ना. तुम्ही अथॉरिटीने म्हणजेच अधिकाराने समजावणारे आहात, तर रिस्पेक्टने
म्हणजेच आदराने बोलायचे आहे की तुम्ही भले म्हणता की आम्ही ईश्वराची संतान आहोत, परंतु त्या पित्याचे ज्ञान कुठे आहे? लौकिक पित्याला तर जाणता, परंतु पारलौकिक पिता जे इतके बेहदचे सुख देतात, स्वर्गाचा मालक बनवितात, त्यांना तुम्ही जाणत नाही. ज्यांनी भारताला स्वर्ग बनविला होता त्यांना तुम्ही विसरल्यामुळे ही हालत झाली आहे. सर्व भ्रष्टाचारी आहेत, कारण विषापासून जन्मतात. हे तर कोणालाही समजेल. यामध्ये इन्सल्ट म्हणजेच अपमानित करण्यासारखे काही नाही. हे तर तुम्हाला समजावून सांगितले आहे. रक्षाबंधनाचेच महत्त्व आहे. बाबा सांगत आहेत, विकारांवर विजय प्राप्त करून माझी आठवण करा आणि शांतीधामची आठवण करा, तर तुम्ही तिथे निघून जाल. बुद्धीमध्ये ही स्मृती राहिली पाहिजे. आम्ही सुखधामला जातो वाया शांतीधाम. पहिले देही अभिमानी जरूर बनावे लागेल. मी आत्मा आहे, एक शरीर सोडून दुसरे घेतो. बाबांनी हे देखील समजावले आहे की मनुष्य कधी कुत्रा मांजर बनत नाही. मनुष्य तर भक्ती मार्गामध्ये किती धक्के खात राहतात. आता तुम्ही मुलांनी भाषणामधून समजावत राहा की तुम्ही पतित आहात ना, म्हणून तर पतित पावन पित्याची आठवण करता. आता सगळ्या सीता शोक वाटिकेमध्ये आहेत. दिन प्रतिदिन शोक वाढतच जातो. ज्यांनी राज्य घेतले आहे ते देखील समजतात की खूप दुःख आहे. किती डोकेफोड करत राहतात. एकाला शांत केले नाही तोपर्यंत दुसरा येऊन उभा राहतो. वाद होतच राहतात. शांतीच्या ऐवजी आणखीनच अशांती होत जाते. बाबा येऊन या दुःख अशांतीला नाहीसे करून सुखधाम बनवितात. जुन्या दुनियेमध्ये आहे दुःख, नव्या दुनियेमध्ये आहे सुख. हा रक्षाबंधनाचा सण खूप मोठा आहे. समजावून सांगायचे आहे की ही प्रथा कोणी सुरू केली? पतित पावन परमपिता परमात्म्याने येऊन पवित्रतेची प्रतिज्ञा करवून घेतली आहे. 5000 वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली होती. आता पुन्हा परमपिता परमात्म्याशी बुद्धियोग लावा तर तुम्ही पावन बनाल. विचारा, राखी कधीपासून बांधत आले आहात? म्हणतात, हा तर अनादी नियम आहे. अरे, पावन दुनियेमध्ये थोडेच राखी बांधणार. इथे तर कोणीही पावन नाहीत. आता बाबा हुकूम करत आहेत की पवित्र बना, तर पवित्र दुनियेमध्ये निघून चाल. पहिली आहे पवित्रता. पवित्र प्रवृत्ती मार्ग होता, आता नाही आहे. स्वर्गामध्ये दुःखाचे नावसुद्धा असत नाही आणि नरकामध्ये मग सुखाचे नाव असत नाही. भ्रष्टाचारींना अल्पकाळाचे सुख मिळते, श्रेष्ठाचारींना अर्धा कल्प सुख मिळते. हे तर जाणता. राखीचा सण झाला तर म्हणतील हुबेहूब कल्पापूर्वी सुद्धा झाला होता. ड्रामाला पूर्ण न समजल्यामुळे गोंधळून सुद्धा जातात. पहिल्या प्रथम परिचय द्यायचा आहे बाबांचा. बाबाच येऊन लिबरेट करतात. रक्षाबंधन केव्हापासून सुरू झाले याचे सुद्धा खूप महत्त्व आहे. लिहिले पाहिजे. येऊन समजून घ्या. कोणालाही समजवा. कुठेही भाषणासाठी जागा द्या. काँग्रेसवाले दुकानावर उभे राहून भाषण करतात तर अनेक जण येऊन ऐकतात. सेवा करण्यासाठी पुरुषार्थ केला पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, अथॉरिटीसोबतच खूप रिस्पेक्टने बोलायचे आहे. सर्वांना पतितापासून पावन बनण्याची युक्ती सांगायची आहे. दुसरा पॉइंट, एका अव्यभिचारी आठवणीमध्ये राहायचे आहे. कोणत्याही देहधारीच्या नावारूपाची आठवण करायची नाही. बाबांशी पावन बनण्याचीच प्रतिज्ञा करायची आहे. आजचे वरदान आहे, हदच्या इच्छांचा त्याग करून अच्छा म्हणजेच चांगले बनण्याच्या विधीद्वारे सर्व प्राप्ती संपन्न भव. हदच्या इच्छांचा त्याग करून अच्छा म्हणजेच चांगले बनण्याच्या विधीद्वारे सर्व प्राप्ती संपन्न भव. विस्तार आहे, जे हदच्या इच्छा ठेवतात त्यांच्या इच्छा कधी पूर्ण होत नाहीत. अच्छा म्हणजेच चांगले बनणाऱ्यांच्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. दात्याच्या मुलांना काहीही मागण्याची आवश्यकता नाही. मागितल्याने काहीही मिळत नाही. मागणे अर्थात इच्छा. बेहदच्या सेवेचा संकल्प जर बिना हदच्या इच्छेचा असेल तर अवश्य पूर्ण होतो. म्हणून हदच्या इच्छेऐवजी अच्छा बनण्याची विधी आत्मसात करा, तर सर्व प्राप्तींनी संपन्न व्हाल. आजचे स्लोगन आहे, आठवण आणि निस्वार्थ सेवेद्वारे मायाजित बनणे म्हणजेच विजयी बनणे आहे. अच्छा. ओम शांती.